नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण MPSC कंबाईन यासाठी अर्थशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर तो म्हणजे की राष्ट्रीय उत्पन्न हा पाहणार आहोत। या चॅप्टरवर दरवर्षी कमीत कमी 2 क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते। तर सर्वप्रथम आपण राष्ट्रीय उत्पन्न याबाबतची पार्श्वभूमी पाहणार आहोत। हा राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील भाग पहिला आहे आणि उर्वरित यानंतरचे 2 भाग असतील। या भागामध्ये आपण फक्त राष्ट्रीय उत्पन्न या बाबतची फक्त माहिती घेणार आहोत आणि सर्वप्रथम आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यानंतरच 1929 मध्ये आलेली महामंदी अमेरिकेमध्ये आलेली महामंदी याविषयी आपण सर्व पाहणार आहोत। तर तुम्हाला हे राष्ट्रीय उत्पन्न यामधील सर्व कन्सेप्ट पाहिजे असतील तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण का येणारी कंबाईन परीक्षा 9 नोव्हेंबर या दरम्यान आहे आणि त्या परीक्षेसाठी राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर खूप अतिशय महत्त्वाचा आहे। राष्ट्रीय उत्पन्न यावर कमीत कमी 2 क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे। तर फर्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे आहे राष्ट्रीय उत्पन्न। यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न यामधल्या काही राष्ट्रीय उत्पन्नाची पार्श्वभूमी आणि काही छोट्या कन्सेप्ट पाहणार आहोत। तर फर्स्ट आहे, जर एखाद्या कुटुंबाच्या उत्पन्नावरून त्या कुटुंबाची आर्थिक पत कळून येते, तसंच राष्ट्रीय उत्पन्न जर काढता आलं तर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज येतो। मित्रांनो, जर आपण एखाद्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जर काढू शकलो असतो तर आपल्याला त्या कुटुंबाची आर्थिक पत कळून येते आणि तसंच आपण प्रत्येक राष्ट्राचं जर राष्ट्रीय उत्पन्न जर काढलं तर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला मोठ्या प्रमाणात अंदाज येतो। म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि जर आपण राष्ट्रीय उत्पन्न काढलं तर आपल्याला अर्थव्यवस्थांच्या तुलना करता येतात, जसं की मी पॉईंट नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे। कारण अर्थव्यवस्थांच्या तुलना करता येतात, परंतु केव्हा अर्थव्यवस्थांच्या तुलना करता येतात? जर आपल्याला राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज असला तर। जसे की वेगवेगळे राष्ट्र आहेत, जसं अमेरिका आहे, जपान आहे, इंडिया आहे। आपण या राष्ट्रांचं जर अर्थव्यवस्थेचा जर अंदाज जर आला तर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या तुलना करता येतात। परंतु 17व्या शतकात सर्वप्रथम विलियम पेटी या तज्ज्ञाने आयर्लंडचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता। पॉईंट नंबर 3 मध्ये आपण सांगलेलं आहे, 17व्या शतकातील विलियम पेटी या तज्ज्ञाने सर्वप्रथम आयर्लंड या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला आणि तसंच पॉईंट नंबर 4 मध्ये आपण सांगलं आहे, जे 17व्या शतकात विलियम पेटी या तज्ज्ञाने आयर्लंडचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता, ते शास्त्रीय पद्धतीने मानता आलं नाही आहे। परंतु राष्ट्रीय उत्पन्न हे शास्त्रीय पद्धतीने काढण्यासाठी 1941 या वर्षी उजळावे लागले, जसं की पॉईंट नंबर 4 मध्ये आपण सांगलेलो आहोत। शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 1941 या वर्षी उजळावे लागलेले आहे, म्हणजे हे वर्ष आलेलं आहे। तसंच 1929 मध्ये अमेरिकेमध्ये जागतिक मंदी आली होती, म्हणून आपण पॉईंट 5 मध्ये सांगलेलं आहे, 1929च्या जागतिक मंदीनंतर अर्थव्यवस्थेच्या सांख्यिकीय माहितीकडे लक्ष दिले जाऊ लागले व त्यासाठी आकडेवारी महत्त्वाची होती, ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची। आता 1929ची जागतिक मंदी का आहे
आणि ते कोण्या देशात आली होती या आपण सर्वप्रथम पाहणार आहोत आणि त्याचे आपण शॉर्ट इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर मित्रांनो, 1929मध्ये USA यानी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यामध्ये 1929ला फार मोठी जागतिक मंदी आली होती आणि त्यामध्ये काही लोकांना अन्न खायला नव्हतं. अमेरिकेतली एवढी परिस्थिती भयावह झाली होती की काही लोक तिथले सुसाईड पण करायला आले होते, कारण 40% लोकांकडे खायला पैसे नव्हते, त्यांना कपडे नव्हते. दुसरं, संपूर्ण तिथला अमेरिकेची परिस्थिती बँकरप्ट झाली होती आणि जे स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे तो पूर्णपणे क्रॅश झालेलं होतं. जे 50% लोक आहेत जे अमेरिकेमध्ये 50% लोक ते निव्वळ सडकवर आलेले होते. आणि आश्चर्याची म्हणजे सर्वात मोठी गोष्ट यामध्ये हे होती की कमीत कमी अमेरिकेमध्ये 1929 साली या जागतिक मंदीमुळे 23,000 लोक हे सुसाईड करण्याच्या मार्गावर होते आणि सुसाईड जवळपास केलेले होते. परंतु ही जागतिक मंदी 1929 ते 1939 याचे कमीत कमी 10 वर्षे चाललेली आहे. 1929 ते 1939. परंतु 1939 नंतर जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा त्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिकेची जे जागतिक मंदी आहे ते वारंवार कमी व्हायला सुरुवात झाली. तशी ही जागतिक मंदी 1932च्या नंतर हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर होती. परंतु 1932लाच तिथल्या सरकारने या जागतिक मंदीवर पर्याय म्हणून खूप प्रयत्न केले होते, परंतु जागतिक मंदी काय हटायला तयार नव्हती. आणि 1932च्या नंतर तिथलं ते सरकार पण पडलं आणि 1932च्या नंतर जे नवीन सरकारने खूप प्रयत्न केले आणि ही जे जागतिक मंदी आहे हळूहळू कमी होण्याच्या प्रयत्नावर होती. जसं की आपण पाहत आहोत, हे जागतिक मंदीचे काही फोटो पाहत आहोत. हे जसे की बघा, नंबर 1 ही इमेज आहे अमेरिकेतली जागतिक मंदीची, जे की वर्ष होतं 1929 ते 1939. याला नाव होते ग्रेट डिप्रेशन इन 1929 to 1939. या ठिकाणी एक छोटीशी इमेज आहे. ही बघा जागतिक मंदीची इमेज. 4 चिल्ड्रन फॉर सेल. यानंतर अशा अनेक काही छोट्या इमेज आहेत. हे वॉन्टेड जॉब. तिथल्या लोकांच्या पूर्णपणे नोकऱ्या गेल्या होत्या, बँका संपूर्ण बँकरप्ट झालेल्या होत्या आणि तिथल्या लोकांना खाण्यासाठी सुद्धा पैसे उरलेले नव्हते. परंतु हे कसं काय झालं, का झालेलं आहे, याचा आपण काही शॉर्टमध्ये काही कारणं पाहणार आहोत. जे 1929 ते 1939 या दरम्यान हे 10 वर्षामध्ये तिथे जागतिक आर्थिक मंदी आलेली होती. त्याचं जे मेन कारण होतं ते म्हणजे तिथल्या लोकांचं जे स्टॉक मार्केट आहे संपूर्णपणे कोलॅप्स झालेलं होतं. परंतु आपण जर 1929च्या अगोदर विचार केला, जसं की 1920 आणि 1928 नंतर, तर त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती नॉर्मल होती आणि आर्थिक उत्पन्न पण खूप चांगलेलं होतं. परंतु 1929 ते 1928 या दरम्यान स्टॉक मार्केट मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि स्टॉक मार्केट मोठ्या प्रमाणे वाढल्याच्या नंतर लोकांनी खूप पैसा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवलेला आहे आणि काही लोकांनी बँकेकडून लोन घेतले. बँकेकडून लोन घेऊन त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसा गुंतवलेला होता. यानंतर मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे पण मोठ्या प्रमाणात तिथे चांगली चाललेली होती. परंतु उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वस्तूची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि वस्तूची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी थोडी कमी होऊ लागली आणि वस्तूची जेव्हा मागणी कमी झाली त्यानंतर तिथलं प्रोडक्शन होणं पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होते, परंतु वस्तूची तेवढी मागणी नव्हती. त्यामुळे तिथलं जे स्टॉक मार्केट आहे एकदम अचानक बंद झाले आणि जे कंपन्या वगैरे होत्या, कंपन्या पण पूर्ण लॉसमध्ये आलेल्या होत्या. पूर्ण जे बँक आहे, बँक पण संपूर्ण बँकरप्ट झालेल्या होत्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर 24, 1929 या साली स्टॉक मार्केट पूर्णपणे क्रॅश झाले आणि त्याला आपण ब्लॅक थर्सडे या नावाने सुद्धा ओळखलं जातो. हे जसे ब्लॅक
थर्सडे ही तर ब्लॅक थर्सडे तर हे ऑक्टोबर 29ची गोष्ट आहे, परंतु या अगोदर म्हणजेच एक दिवस अगोदरच ऑक्टोबर 28, 1929 या दिवशी संपूर्ण स्टॉक मार्केट तिथला कोलॅप्स झाला होता आणि त्याला ब्लॅक थर्सडे या नावानं ओळखलं गेलं. परंतु नंतर दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणायच्याऐवजी हे ब्लॅक थर्सडे जे आहे ते ऑक्टोबर 24 या दिवशी पूर्ण स्टॉक मार्केट क्रॅश झाल्यामुळं ऑक्टोबर 24 याला आपण ब्लॅक थर्सडे असं म्हटलं होतं आहे. परंतु नंतर ऑक्टोबर 29 या दिवशी संपूर्ण बँकक्रॅफ्ट कोलॅप्स झालं आणि जवळपास 13 to 14 बिलियन्स डॉलर एवढा लॉस अमेरिकेला झाला आणि त्या दिवशी ट्यूजडे असल्याकारणाने त्याला ब्लॅक ट्यूजडे या नावानं घोषित करण्यात आलं होतं. हे त्यांची इमेज आहे ब्लॅक ट्यूजडे. हे ऑक्टोबर 29, 1929ची एक इमेज आहे आणि याला ब्लॅक ट्यूजडे म्हणून घोषित पण केलं होतं. पॉईंट नंबर याच्यामध्ये सांगलेलं आहे, दिस वॉज द डे दॅट द स्टॉक मार्केट क्रॅशड. म्हणजे ऑक्टोबर 29 या दिवशी तिथलं संपूर्ण जे मार्केट जे आहे क्रॅश झालं होतं. या कारणाने तिथं फार मोठ्या प्रमाणात जागतिक मंदी आली होती, म्हणून तो दिवस ब्लॅक ट्यूजडे या नावानं घोषित करण्यात आला होता. यानंतर जे काय आहे जसे की हे इमेज तिथल्या अमेरिकेतल्या लोकांना फार आर्थिक परिस्थितीला सामोरे जावं लागलं होतं. तिथल्या लोकांना खाण्यासाठी पण पैसे उरलेले नव्हते, राहण्यासाठी घर नव्हते आणि जेवण्यासाठी पैसासुद्धा नव्हता. ही त्यातली एक छोटीशी इमेज आहे. आणि यानंतर पुढचा कन्सेप्ट जे आपण पाहणार आहोत या जागतिक मंदीनंतर. परंतु हे जे जागतिक मंदी आहे केव्हा संपली आणि कशी संपली, जसं की 1932 साली 1932च्या नंतर जेव्हा तिथले सरकार पडून दुसऱ्या सरकार आले आणि दुसऱ्या सरकारने पण पहिल्या सरकारने पण खूप प्रयत्न केला होता, परंतु त्या सरकारामध्ये जागतिक मंदी काय हटलेली नाही. परंतु यानंतर दुसरे सरकार आल्याच्या नंतर सुद्धा जागतिक मंदी हटण्याचा काय प्रयत्न करत नव्हती. परंतु 1932च्या नंतर तिथली परिस्थिती हळूहळू बदलायला लागली आणि जे दिवस होत आहे 1939 जे की आपल्या इकडे दुसरे महायुद्ध चालू होते आणि दुसरे महायुद्धासाठी प्रत्येक देशाला वेपन म्हणजे शस्त्र यांची फार गरज होती आणि अमेरिका हा वेपनसाठी खूप प्रगत देश आहे. आणि अमेरिका हा वेपनसाठी खूप प्रगत देश असल्यामुळे इतर देशांना दुसरे महायुद्ध चालू असताना वेपन यांची खूप जरूरत पडत होती आणि यासाठी अमेरिकेने मोठे मोठे वेपन्स तयार केले आणि ते इतर देशांना ते विकल्याच्या नंतर तिथली जी थोडी परिस्थिती आहे हळूहळू आटोक्यात आलेली आहे. आणि हेच आहे अमेरिकेचे जागतिक मंदी आहे. तो जागतिक मंदी जवळपास 1929 ते 1939 10 वर्षे चालली. परंतु जेव्हा दुसरे महायुद्ध होते, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर ही जागतिक मंदी संपायला आलेली आहे. आता आपण जे जागतिक मंदीनंतर जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला त्याच्यातल्या काय आपण कन्सेप्ट पाहणार आहोत. ही इमेज आपण पाहिलेलीच आहे, ही पण इमेज आपण पाहिलेली आहे. यानंतर जे आहे पहिले तो म्हणजे आहे नोबेल पारितोषिक सायमन कुझनेट्स. ही सायमन कुझनेट्सची फोटो आहे. तर काय आहे बघा, सायमन कुझनेट्सनी जेव्हा अमेरिकेमध्ये जागतिक मंदी आली होती आणि जागतिक मंदीनंतर अमेरिकेत एक सायंटिस्ट होते कोलिन क्लार्क आणि सायमन कुझनेट्स यांनी काय केलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. आणि सायमन कुझनेट्स यांनी जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सुरुवात केली होती त्यांनी एक पद्धत पण विकसित केली आणि या पद्धतीच्या आधारावर त्यांनी आकड्याचे संशोधन करून अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी सांगितले होते, जे की ते 1919 ते 1938 पर्यंतचे होते. आणि राष्ट्रीय उत्पन्न यांनी मोजले आणि अहवाल जो आहे 1941 मध्ये प्रकाशित केला होता. आणि यासाठी सायमन कुझनेट्स यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकसुद्धा देण्यात आलेले आहे. तर आपण पॉईंट टू पॉईंट बघू. जसं की पॉईंट नंबर 1, जागतिक मंदीनंतर अमेरिकेत कोलिन क्लार्क आणि सायमन कुझनेट्स
यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. हे सायमन कुझनेट्सची इमेज आहे मित्रांनो. ही सायमन कुझनेट्सची इमेज आहे. सायमन कुझनेट्स यांनी अमेरिकेमधलं जे की जागतिक मंदी संपल्याच्या नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता. पॉईंट नंबर 2चा आपण जर विचार केला, सायमन कुझनेट्स यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत पण विकसित केली होती. आणि पॉईंट नंबर 3मध्ये आपण सांगत आहोत, या पद्धतीवर आधारित आकड्याचे संशोधन करून अमेरिकेचे त्यांनी 1919 ते 1938 पर्यंतचे राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी मोजले आणि जे अहवाल आहे 1941मध्ये प्रकाशित केला. आणि आर्थिक वाढीवर संशोधन राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील योगदान याबद्दल त्यांना 1971चे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक घोषित केले होते आणि नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात पण आले 1971चे. यानंतरचे जे सेकंड आहे इमेज ती म्हणजे या दरम्यान जे की 1947मध्ये जेव्हा की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, 1947मध्ये तत्कालीन लीग ऑफ नेशनने रिचर्ड स्टोन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये एक समिती नेमलेली होती, जसं की पॉईंट नंबर 1 टाकलेलं होतं. हे मित्रांनो अमेरिकेमध्ये झालेलं आहे पूर्ण. जसं की पॉईंट नंबर आपण 2मध्ये सांगलेलो आहोत. पॉईंट नंबर 2मध्ये आपण याची माहिती दिलेली आहोत, जे की 1947मधल्या समितीने दिलेला अहवाल, समितीने सांगलेल्या समितीमध्ये यांनी सुचवलेल्या पद्धतीनुसार संयुक्त राष्ट्रसंघाने राष्ट्रीय लेखांची रचना सुचवणारी UNSNE ही पद्धत 1953मध्ये प्रकाशित केली. युनायटेड नेशन याने पुन्हा सिस्टम नॅशनल किंवा नेशन अकाउंट्स असं म्हटलं जाते. युनायटेड नेशन सिस्टम नॅशनल अकाउंट ही पद्धत 1935मध्ये प्रकाशित केली आहे. आणि या कार्याबद्दल रिचर्ड स्टोन यांना 1984चे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकसुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु हीच पद्धत पुढे SNA सिस्टम नॅशनल अकाउंट्स पुढे हीच पद्धत 1968मध्ये, 1993मध्ये आणि अलीकडे आता म्हणजे 2008मध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. जसं की पॉईंट नंबर 4मध्ये सांगलेले आहे. ही पद्धत पुढे 1968, 1993 आणि अलीकडेच 2008मध्ये SNAमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. जसं की पॉईंट नंबर 5मध्ये सांगलेलं आहे, SNA या पद्धतीचा उद्देश राष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्थांची तुलना करता यावी यासाठी राष्ट्रीय लेखांची रचना समान असावी हा होता. आपण त्याला SNA असं म्हटलेलं आहे. यानंतर पुढे जे की सर्वात महत्त्वाची ही इमेज जी आहे दादाभाई नौरोजी यांची आहे. जसं की ही इमेज दादाभाई नौरोजी यांची आहे. ब्रिटिश काळात भारतात अनेक तज्ज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा तेव्हा प्रयत्न केलेला होता आहे. त्यामध्ये आपण पहिली इमेज पाहणार आहोत. ही इमेज दादाभाई नौरोजी यांची आहे. जसं की आपण पहिली इमेज यामध्ये पाहणार आहोत. पहिला पॉईंट्स आहे, ब्रिटिश काळात भारतात अनेक तज्ज्ञांनी जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता त्यापैकी दादाभाई नौरोजी हे एक होते. यामध्ये नंबर 1 दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी त्याच्यासाठी एक पुस्तक पण लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. या पुस्तकात त्यांनी जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं आहे यामध्ये ती माहिती सांगलेली आहे, जे की भारतासारख्या देशांनी कमावलेलं छोटंसं तोडकं उत्पन्न देखील इंग्लंड कसं आपल्या मायदेशी घेऊन जात आहे हे त्याबद्दल त्यांनी सांगलेलं आहे. आणि इंग्रज जे करत असलेलं आर्थिक पिळवणूक आहे त्यांनी त्याला संपत्तीचा निचरा किंवा धन निसारणी ड्रेन ऑफ वेल्थ असं म्हटलेलं आहे. आणि दादाभाई नौरोजी यांनी 1867 ते 68मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी सांगितले होतं आणि दरडोई उत्पन्न 20 रुपये इतकं होतं. दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक माणसी उत्पन्न होय.
आणि यासाठी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे 2 भागामध्ये विभाजणी केली होती. एक म्हणजे कृषी क्षेत्र आणि दुसरं म्हणजे गैर कृषी क्षेत्र. कारण तेव्हा हा सर्वात मोठा जो स्रोत होता कृषीच होता, म्हणून त्यांनी फक्त अर्थव्यवस्थेचे 2 विभाजन केले होते. एक म्हणजे कृषी आणि दुसरं म्हणजे गैर कृषी. परंतु ही पद्धत मोजल्यानंतर दादाभाई नौरोजी यांना ही पद्धत गणना त्याची शास्त्रीय पद्धत नाही असं घोषित केलेलं होतं. तसं आपण पॉईंट टू पॉईंट आता पाहणार आहोत. जसं की फर्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजी यांनी केला. सेकंड पॉईंट, याचे विवेचन त्यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात त्यांनी केलेलं आहे. पॉईंट नंबर 3 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, देशांनी कमावलेले तोडके उत्पन्न देखील इंग्लंड कसे कसे वळवते आहे यावर त्यांनी लक्ष दिलेले आहे. आणि पॉईंट नंबर 4 मध्ये सांगलं, इंग्रज करत असलेल्या या आर्थिक पिळवणुकीला त्यांनी संपत्तीचा निचरा किंवा धन निसारणी, त्याला ड्रेन ऑफ वेल्थ असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांच्या मोजमापानुसार 1867 ते 68 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे 340 कोटी होते, तर दरडोई उत्पन्न आपण आधीच सांगल्याप्रमाणे 20 रुपये इतके होते. परंतु पॉईंट नंबर 6 मध्ये आपण सांगले की त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन 2 क्षेत्रामध्ये केले होते. ते म्हणजे एक कृषी क्षेत्र आणि दुसरे म्हणजे गैर कृषी क्षेत्र. हे 2 पद्धतीचे त्यांनी केले. हे दादाभाई नौरोजी यांची फोटो आहे. यानंतर पॉईंट नंबर 7 आहे. पॉईंट नंबर 7, जे की दादाभाईची गणना पद्धतीला वैज्ञानिक मानता आलेलं नाही. त्यावेळेस जे दादाभाई नौरोजी यांनी जे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली होती त्याला त्यांनी वैज्ञानिक मानलेलं नाही. यानंतर पुढे आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं, ही इमेज आहे डॉक्टर VKRV राव यांची. ही इमेज आहे डॉक्टर VKRV राव यांची. डॉक्टर VKRV राव. चला मग आता आपण पाहणार आहोत नंबर 1, जे की विलियम डिग्बी यांनी 1897-98 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रुपये 390 कोटी, तर दरोडोई उत्पन्न त्यांनी 17 रुपये इतके असले सांगितले होते. परंतु पुढे फिडेले सिरास यांच्या मते 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न रुपये 1942 कोटी, तर दरोडोई उत्पन्न त्यांनी 80 रुपये सांगलेले होते. असे अनेक इकॉनॉमिक्सने राष्ट्रीय उत्पन्न सांगलेले आहेत. यापैकी आपण फक्त इथं 2च उदाहरणं घेतलेले आहे. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे डॉक्टर VKRV राव. नंबर 4 पॉईंटमध्ये सांगलेलं आहे, डॉक्टर VKRV राव यांनी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर केला आणि त्यांनी उत्पादनाची गणना आणि उत्पन्नाची गणना या दोन्ही पद्धतीचा संयुक्त वापर केला. म्हणून डॉक्टर राव यांच्या पद्धतीनुसार भारताचे दरोडोई उत्पन्न 1925 ते 1929 या काळात 76 रुपये आणि 1931 ते 1932 मध्ये ते 1689 कोटी व दरोडोई उत्पन्न 62 रुपये होते. परंतु कोण्या पुस्तकात दरोडोई उत्पन्न 63 रुपये पण दिलेले आहे. आणि यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केलेली होती. डॉक्टर VKRV राव यांनी जे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली याला वैज्ञानिक मानण्यात आले. म्हणून पॉईंट नंबर 7 मध्ये दिलेले आहे. म्हणून यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना तसेच राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन केले, म्हणून यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनकसुद्धा म्हटलेलं आहे. हे आपण जे लेक्चर आहे राष्ट्रीय उत्पन्न याची फक्त हे पार्श्वभूमी आहे आणि कोणत्या इकॉनॉमिक्सने किती उत्पन्न सांगलेलं आहे, कोणतं दरोडोई उत्पन्न सांगलेलं आहे आणि अमेरिकेतली जागतिक मंदी काय होती यावर पाहिलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न समिती यावर अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी हे लेक्चर बस झालेलं आहे. या ठिकाणी हे लेक्चर इथं संपलेलं आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल त्याला सबस्क्राईब करा
शेअर करा, कमेंट करा आणि काही चूक झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा, जे की आम्ही पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सुधारता येईल. आणि हे लेक्चर आपण कंबाईन जे 2025मध्ये नोव्हेंबर महिन्यात होणार आहे, यासाठी आपण याच्यातले संपूर्ण प्रश्न आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत. तर धन्यवाद. या लेक्चरचा पाठ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नंतर पुढचं लेक्चर बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्यावर व्हिडिओ पाहिजे हे पण कळवा. धन्यवाद.